बघा, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड आहे, ते म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे। बघा, एकीकडे मुंबईत देखील जोर बैठका होत आहेत, तिकडे दिल्लीत देखील हालचालींना वेग आलेला आहे। प्रफुल्ल पटेल, तटकरे, जो प्रमुख नेते आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांनी अमित शहांशी चर्चा केलेली आहे। सत्ता स्थापनेबाबत हा पेच आहे, घोडा अडलेला आहे सत्ता स्थापनेचं, शिंदे नाराज आहेत। या सगळ्या घडामोडीवर आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत आहेत। रुपाली, आता अमित शहांची भेट घेतली तटकरेंनी, पटेल यांनी, काय अधिक माहिती? आपण पाहत आहोत की अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय झालेला नाहीये आणि याच अनुषंगाने आपण पाहतो की गाठीभेटी वाढलेल्या आहेत। एका बाजूला मुंबईमध्ये खरं तर जशा पद्धतीने मुख्यमंत्री किंवा मग अजित पवार हे नेमके कुठे आहेत याच्याबद्दल काही खरं तर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची खरं तर भेट घेतलेली आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याच्याबद्दल चर्चा रंगत असताना ही भेट महत्त्वाची आहे। आजच्या या भेटीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबद्दल काही चर्चा झाली का याच्याबद्दल ती खरं तर शक्यता व्यक्त केली जात आहे आणि कधी याच्यावरती निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री कोण होतं याच्यावरती नावावरती कधी शिक्कामोर्तब होणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र आज झालेली भेट अतिशय महत्त्वाची आहे। अगदी बरोबर, दणदणीत विजय मिळवल्यानंतर देखील शिंदेच्या नाराजीमुळे मोठा पेच निर्माण झालाय। आता भाजपचा हायकमांड हा पेच कसा सोडवतोय ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।